नमस्कार मंडळी. तर वेंगुर्ल्यातील आजचा हा आमचा दुसरा दिवस आहे आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आम्ही जिथे राहतोय त्याचे काही ग्लिम्स शेअर केलेले आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी लोकेशन शेअर करेन असं म्हणालेली. सो हिअर इट इज. वेंगुर्ल्यातील शिरोडे गावातील ओशन ब्ल्यू रूम्स अँड रेस्टॉरंटमध्ये आम्ही राहतोय आणि अगदी सी फेस रूम्स कॉटेजेस इथे अवेलेबल आहेत. लुक ॲट दिस. हे इथे आहे आपले कॉटेजेस आणि अगदी त्याच्याच समोर आहे हा मस्त सुंदर समुद्र. आता 7 वाजलेत आणि इथे जी क्रीक खाडी आहे ती या समुद्राला येऊन मिळते. तर त्याच संगम पॉइंटला आपण आता जायला निघालोय. सो आता आम्ही जिथे राहतोय तिथून हा पॉइंट लेफ्ट हँड साईडला गेल्यावरती अगदीच 1 किलोमीटर अंतरावरती आहे. लेट्स गो देन. सो बीच साईड स्टेचा हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. अमेझिंग. म्हणजे असंही निसर्गाच्या सानिध्यात आपण कुठेही गेलो की मनाला एक वेगळीच शांतता आपल्याला मिळते जी कदाचित आपण शब्दात मांडूच नाही शकत. म्हणजे इट इज लाईक रिचार्जिंग युअर सेल्फ. आणि समुद्राच्या अगदीच जवळ असल्यामुळे इथे लाटांचा खूप आवाज येतो, पण तोही कानाला इतका सुखावून टाकणारा असतो. आणि इथलं मस्त थंड वातावरण यामुळे अगदीच खूप छान वाटते इथे येऊन. तर गेले कित्येक दिवस कित्येक महिने माझे काहीच व्लॉग्स येत नव्हते. ते व्लॉग्स काही जण बघतात रेग्युलरली. त्यांनी पण मला बरेच वेळा विचारलं की तुझे व्लॉग्स का येत नाही आहेत सध्या. सो ॲक्च्युली द रिझन वॉज मला जस्ट छोटीशी लिगामेंट इंजुरी झालेली लेफ्ट नीला. त्यामुळे त्याच्यातच माझे कितीतरी महिने गेले. बट फायनली नाव आय एम रिकवर्ड. सो येस, त्याचमुळे आता आपण पुन्हा एकदा ट्रॅव्हलिंगला सुरुवात केलेली आहे आणि असंच आपण आता एक्सप्लोअर करू. आय गेस ते आत्ताच मासेमारी करून आले आहेत, जाळ्यातून मासे काढतायत. आणि आता चालत चालत आपण येऊन पोचलोय या संगम पॉईंटपर्यंत. तर हा आहे समुद्र आणि ही आहे ती क्रीक खाडी. हा जो पॉइंट आहे तर याच्या पलीकडे यशवंतगड आणि रेडी गाव आहे. तर तिथे तुम्ही लोकल बोट अरेंज करून पण ही खाडी पार करून जाऊ शकता आणि ऑफकोर्स बाय रोडही जाऊ शकता. आणि हा इथलं हे पाणी पाहून कदाचित तुम्हाला इथे पाण्यात जाण्याचं मोह होईल, पण तसं करू नका. कारण ही वाळू ना खूपच जास्त बारीक आहे. ह्या वाळूमध्ये जरा जास्तच पाय रुतला जातोय. सो बी केअरफुल. तर ह्या संगम पॉइंटला तुम्ही आमच्याच प्रमाणे सकाळी पण येऊ शकता किंवा इव्हनिंगलाही येऊ शकता. आय लव्ह टू वॉक. आणि इतक्या निळाशार क्लीन समुद्रावरती वॉक करणं आणि समोरच असा सूर्योदय होताना पाहणं म्हणजे माझ्यासाठी तर सोन्याहून पिवळं आहे. आणि अजून काय पाहिजे आयुष्यात. म्हणजे आय एम फीलिंग लाईक लेट्स फ्रीज दिस मुवमेंट फॉर एव्हर. किती छान आहे ना. गर्दी नाहीये, गडबड नाहीये, आवाज नाहीये. आणि जर तुम्हाला पण छान मी टाईम आणि फॅमिली टाईम स्पेंड करायचा असेल तर येस, दिस इज द प्लेस. आणि परत येताना आम्हाला इथे हा वाटेत असा साप पडलेला दिसला. खरं तर तो जिवंत आहे, पण इतका गपचूप शांत पडून राहिलाय. आणि तसंच हे इथे कासवाची आम्हाला अंडी बघायला मिळाली. मॉर्निंग वॉक करून आम्ही आता आमच्या रूमवर आलोय. आता नाश्ता करून 9:30 पर्यंत आम्ही डॉल्फिन सफारीसाठी निघू. आणि डॉल्फिन आपल्याला पाहायला मिळतीलच ह्याची शक्यता नसते. तर कधी दिसतात तर कधी नाही दिसत. पण येस, वी आर होपिंग फॉर द बेस्ट. सो आता आम्ही निघालो आहोत डॉल्फिन वॉचसाठी. इथेच हे समोर ऑफिस आहे. राज वॉटर स्पोर्ट्स करून आहे आणि इथे तुम्ही डॉल्फिन वॉच सोबतच वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायव्हिंग पण करू शकता.
इथे फक्त डॉल्फिन वॉच राईड नाही आहे, तर तसंच अजून एक राईड देखील आहे जिथे ते आपल्याला डॉल्फिनसोबत आणखीन काही पॉईंट्सही दाखवतात, म्हणजे मामा भांजा पॉईंट, टायगर पॉईंट, मायमिंग पॉईंट वगैरे. मी डॉल्फिन बघायला जाणार आहे आणि साईट सीइंग पण करणार आहोत, तर मी तुम्हाला आता दाखवेनच आपण कुठे जातोय. सो आता 9:50 झाले आहेत आणि त्यांनी आपल्याला असं सांगितलं ही जी राईड आहे ती कम्प्लिटली 1 आवरची राईड आहे. आधी आपल्याला इथे डॉल्फिन दाखवणार आहेत, जर दिसली तर त्या पॉईंटकडे नेणार आहेत आणि नंतर तिथून अजून आपल्याला एक 2-3 पॉईंट दाखवणार आहेत. मामा भाजा पॉईंट आणि बीच वगैरे आहे. सो चला. तिथे काहीतरी आम्हाला अशी एक माशाची हालचाल दिसली, पण काही दिसत नाहीये परत. हा उडी मारली बघ. हा हा ते बघा तुम्हाला दिसणार नाही, पण तिकडे आहेत 2-3 दिसले ना रे. ते बघ स्विम करतायत. वाव. हे बघ तिकडे चालले आहेत. दिसलं तिथे राईटला होतं. हे दोघं मग मस्त चालले स्विम करत. बरेचसे डॉल्फिन बघितले आहेत आम्ही. लिटरली 10-12 तरी होतेच आय गेस. राईट हँड साईडला होते, लेफ्ट हँड साईडला होते, पण ते तितकेसे असे लॉंग जम्प नव्हते करत. पण बरेच दिसले, म्हणजे एकदम राईट टाईमला, करेक्ट टाईमला आम्ही इथे आलेलो असं वाटतं. कारण ते राईटवरून लेफ्ट साईडला गेले आणि आता एकही डॉल्फिन इथे दिसत नाही आहे. सो आय गेस दिस इज द प्रॉपर टाईम. आणि एनिवेज आम्हाला कमलेशने सांगितलेलंच की तुम्ही 9च्या टाईमला जा इथे, तर डॉल्फिन दिसतील सुद्धा. सो येस, तुम्ही पण ह्याच टाईमला या, तुम्हालाही डॉल्फिन मे बी होपफुली दिसतीलच. सो हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? डॉल्फिन बघून कसं वाटलं? आम्ही इथे पोहोचलो आणि लगेच आम्हाला खूप सारे मागे डॉल्फिन दिसले आणि इथे येण्याचं सार्थक झालं. वाव. तर लहान असताना आम्ही चेन्नईला गेलेलो, तेव्हा तिथे मी डॉल्फिन पहिल्यांदा पाहिलेला. म्हणजे तिथे डॉल्फिन शो असतो. सो एक्सपिरियन्स अमेझिंग होता. सो कधी चेन्नईला गेलात ना तर नक्की डॉल्फिन शो बघायला जा. एक आइस का है ना बाहर है, उसका नाम है अल्टार्कटिका, जो गर्मी के कारण पिघलता है. तो हमारे बीच पे ना पानी के नाव ऊपर आते हैं. यहाँ पे एक बीच था पैराडाइज बोल के, यहाँ पे ब्लू पैराडाइज, वो डूब गया. यहाँ पे नीचे आते हैं. टायगर पॉइंट, दगडाचा शेप टायगर सारखा आहे. मागून बेडूक वाटतोय. पूरा बीच था, ब्लू पैराडाइज बीच. 4 साल पहले ना इतना इश्यू आता था, पानी है ना नीचे जाता नहीं, और मिट्टी से ना पानी ले खराब आइलैंड है. आज के टाइम में फिशिंग के लिए आए ना तो पूरा गहरा भरा हुआ रहेगा. फिशिंग के लिए या बोट पार्टी के लिए ये माइनिंग का पॉइंट है. पे ना जो पार के ऊपर की जो लाल वाली मिट्टी है ना, वो लेके जाते हैं, फिर चाइना लेके जाते हैं. चाइना में उनके पास मशीन है, वो मिट्टी डालते हैं, वो लोगों ना सोना निकालते हैं. और 1919 से पहले ना यहाँ पे 1917 से पहले ना यहाँ पे दुबई से ना सोना चांदी वगैरह आता था. यहाँ पे स्मगलर होता था. अभी गवर्नमेंट लिया बहुत सारा. तर आमची वेंगुर्ल्याची ट्रिप प्लॅन करताना कमलेशने मला बरीचशी हेल्प केली.
ते वेंगुर्ल्यातलेच आहेत आणि कमलेश म्हणजे माझे एक्स टीम मॅनेजर. ओशन ब्ल्यू रेस्टॉरंट आणि रूम्स पण त्यांनीच सजेस्ट केलं. ऑल्सो संगम पॉईंट, डॉल्फिन वॉच हे पण त्यांनीच रिकमेंड केलेलं. मला 2 ऑफबीट प्लेसेसबद्दल पण सांगितलेलं की तू तिथे आवर्जून जाऊन ये म्हणून. बट अनफॉर्च्युनेटली टाईम क्रंचमुळे मला तिथे जाता आलं नाही. ऑफकोर्स आपण नेक्स्ट टाईम जेव्हा वेंगुर्ल्याला येऊ तेव्हा नक्कीच तिकडे जाऊ आणि ते मी कवर करेन. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.